मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, निवडणुका सेट केलेल्या आहेत। आदित्य ठाकरे यांनी आता टीका केली। तर आदित्य ठाकरे मतदार यादीमध्ये नाही, तुमच्या डोक्यात घोळ आहे। नवनाथ बन यांनी आता आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। की अशी निवडणूक जी गेम सेट मॅच केलेली आहे, मग तुम्ही आम्हाला मतदानाला तरी कशाला बोलवता? तुमच्याच कार्यकर्त्यांमध्ये मतदान घ्या आणि इलेक्शनच्या ऐवजी सिलेक्शन बोलून टाका ना। पण अशी जी मतदार यादी आणि गोंधळ बोलणार नाही, पण चोरी जी तुम्ही करत आहात, मुंबई जिंकण्यासाठी असेल, पुणे जिंकण्यासाठी असेल, ठाणे जिंकण्यासाठी असेल, देशाची सत्ता काबीज केल्यानंतर देखील तुमचा जीव चीटिंग करून, वोट चोरी करून शहरं आमची महाराष्ट्राची जिंकायची ते लुटायची आहेत, ती अशा प्रकारे जर असेल तर निवडणुकीला सामान्य माणसांनी, जनतेने जायचं कसं, इतर पक्षांनी जायचं कसं, हा प्रयत्न हा मोडून काढूच। आम्ही ऑब्जेक्शन तर टाकणार आहोत, कारण साहजिक आहे तुमचा पुढचा प्रश्न असेल की तुम्ही ऑब्जेक्शन घेणार का, पुढचं पाऊल काय। ऑब्जेक्शन टाकू, पण ऑब्जेक्शन टाकल्यानंतर निवडणूक आयोग खरोखर त्याच्यावर काही करणार आहे का, हे उत्तर भाजपकडून नाही तर निवडणूक आयोगाकडून अपेक्षित आहे। आदित्यजी ठाकरे, मतदार यादीमध्ये घोळ नाही तर घोळ तुमच्या डोक्यामध्ये आहे। जेव्हा विधानसभेला तुमच्या वरळी मतदारसंघामधून तुम्ही निवडून आला तेव्हा हीच मतदार यादी होती। लोकसभेला 48 पैकी 30 खासदार निवडून आणले तेव्हा अशीच मतदार यादी होती। आता महापालिकेमध्ये तुमचा पराभव होणार आहे आणि पराभवाचं खापर कुणावर फोडायचं म्हणून मतदार यादीचं कारण जर का पुढे करणार असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही। जनतेनं तुम्हाला यापूर्वी नाकारलंय, आता देखील स्पष्टपणे नाकारेल। मतदार यादीमध्ये घोळ आहे तर तुम्ही त्याबद्दल रीतसर तक्रार करायला हवी, परंतु तक्रार न करता माध्यमांसोबत रडारड करणं हे बंद करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।